जेवण काय बरोबर नव्हतं इथलं. जेवण काय बरोबर नव्हतं. अहो तुम्ही जेवलात पण? सगळ्यात पहिलं जेवायचा मान आपणच घेतला ना. बुफे पद्धत आहे, बुफे पद्धत. जेवता जेवता 25-30 वेळा उठावं लागतं. आलेल्या पाहुण्याला जेवताना उठायला लावणं हे काय बरोबर नाही ना. स्वीट म्हणून तर शिरा ठेवलाय. हे काय बरोबर नाही. अहो पण मोदक पण होते की. शिरा आणि मोदक हे काय कॉम्बिनेशन बरोबर नाही. अहो मुलाच्या बाबांना मोदक आवडतात. मुलाच्या आईला श्रीखंड आवडतात ते कोण ठेवणार? हे काय बरोबर नाही. अहो 2 स्वीट ठेवले, अजून काय पाहिजे तुम्हाला? हा, 2-2 स्वीट ठेवणार आणि बापाचा पैसा उधळणार. हे काय बरोबर नाही ना पण. अहो पण तो मुलगा स्वतःचं लग्न स्वतःच्या खर्चाने करतोय. हा, म्हणजे स्वतःच्या खर्चानी करणार आणि बापाच्या पुढे हुशारक्या मारणार. हे काय बरोबर नाही. नो. अहो ते मुलगा आणि मुलगी दोघे अर्धे अर्धे खर्च करतायत. हा, म्हणजे अर्धे अर्धे पैसे आता खर्च करणार आणि आयुष्यभराची सेव्हिंग उडवून टाकणार. हे काय बरोबर नाही. अहो मग तुम्हाला एवढाच प्रॉब्लेम होता तर बाहेर जाऊन जेवायचं ना, इथे का जेवलात? हा, लग्नाला यायचं आणि बाहेर जाऊन जेवायचं. हे काय बरोबर नाही ना. तर ते सगळं जाऊ दे, आहेर दिलात का? आनंदाच्या क्षणी अशी पैशाची हाव, हे काय बरोबर नाही ना. असं नाही बोलू. मुलाला भेटून आलात का? अरे, अंगा खांद्यावर खेळलेलं पोरे आज बायकोच्या मागे मागे करते. हे काय बरोबर नाही ना. काकू दिसल्या नाहीत, काकू कुठे आहेत? ती बाय काय बरोबर नाही. बरं काका, मी आलोच जरा. असं ज्येष्ठांना सोडून जाणं हे काय बरोबर नाही ना. ओ दादा, जेवण उरलंय का अजून? संपलंय होय. हे काय बरोबर नाही. काय पटलं नाही आपल्याला इथलं कार्य.